Now we see the first point as variance and standard deviation for raw data. Let the variable capital X takes the values x1, x2, x3 dash dash xn. Let x bar be the arithmetic mean. Then variance of x is equal to sigma square is equal to 1 upon n summation I from 1 to n in bracket xi minus x bar whole bracket square, which is equal to summation I from 1 to n xi square divided by small n minus x bar square, where x bar is equal to summation I from 1 to n xi, and standard deviation is equal to sigma is equal to variance of square root of variance of x. म्हणजे पहा, जर आपल्याला व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन फॉर रॉ डाटा असेल त्यावेळेस जर फाइंड करायचं असेल तर तिथं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे व्हॅरियन्स ऑफ एक्स, आणि एक्स बार कसा फाइंड करायचा आहे पहा, समेशन ऑफ एक्स आहे, आणि स्टँडर्ड डेविएशन विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स. See the example. Compute variance and standard deviation of the following data observations: 9, 12, 15, 18, 21, 24, 27. Solution. In solution, we take the first column as xi. xi म्हणजे आपल्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज असतील त्या लिहायच्या आहेत. 9, 12, 15, 18, 21, 24, 27. सेकंड कॉलम xi मायनस एक्स बार. आता सेकंड कॉलममध्ये एक्स बार म्हणजे मीन आपल्याला तो फाइंड करून घ्यायचा आहे अगोदर. एक्स बार म्हणजे समेशन ऑफ xi अपॉन स्मॉल एन, म्हणजे आपला जो xi दिलेला आहे फर्स्ट कॉलम त्याची सगळी सम त्याला डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स स्मॉल एन त्याची व्हॅल्यू किती आहे 7, म्हणजे 126 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 18. मग 18 हा आपला एक्स बार आला, एक्स बारची व्हॅल्यू 18. मग आता सेकंड कॉलममध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेशन मांडायचं आहे पहा, xi मायनस एक्स बार, म्हणजे प्रत्येक xiच्या व्हॅल्यूमधून एक्स बार मायनस करायचं आहे. फर्स्ट व्हॅल्यू आहे 9 मायनस 18 विच इज इक्वल टू मायनस 9, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू आली आपली सेकंड कॉलममधली -9. नेक्स्ट 12 मायनस 18 इज इक्वल टू -6. देन 15 मायनस 18 -3. नेक्स्ट 0, 3, 6, 9. अशा प्रकारे आपला सेकंड कॉलम पूर्ण झाला. थर्ड कॉलम पहा, ब्रॅकेट xi मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे आपला जो सेकंड कॉलम आहे त्याचा होल स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. म्हणजे -9चा होल स्क्वेअर किती येईल 81, -6चा 36. अशा प्रकारे आपल्याला त्याचा स्क्वेअर करून त्या व्हॅल्यू लिहायच्या आहे आणि त्याची सम पण खाली करायची. मग तिथं व्हॅल्यू येतील पहा 81, 36, 9, 0, 9, 36, 81 विच इज इक्वल टू त्याची सगळी सम येते 252. म्हणजे अशा प्रकारे आपला तो टेबल पूर्ण झाला. आपण n7 एक्स बार फाइंड केलेला आहे. आता व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन xi मायनस एक्स बार होल ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू. मग आता आपलं सगळी xi मायनस एक्स बार होल ब्रॅकेट स्क्वेअरची टोटल सम किती आलेली 252 डिवायडेड बाय स्मॉल एनची व्हॅल्यू आहे 7. मग 252 अपॉन 7 इज इक्वल टू 36. व्हॅरियन्स ऑफ एक्स आला 36 अँड स्टँडर्ड डेविएशन
is equal to sigma is equal to square root of variance of x, which is equal to square root of 36 is equal to 6. म्हणजे स्टँडर्ड डेविएशनची व्हॅल्यू आली 6. नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 2. Given below are the marks out of 25 of 5 students in mathematics test. Calculate the variance and standard deviation of these observations. Marks 10, 13, 17, 20, 23. Solution. We use the alternate method to solve this problem. म्हणजे आपण इथं अल्टरनेट मेथड पण वापरू शकतो कॅल्क्युलेशन्स ऑफ व्हॅरियन्ससाठी. म्हणजे आपण इथे एक्स आयची व्हॅल्यू घेणार. एक्स आय म्हणजे दिलेली जे मार्क्स आहेत ते मांडून घ्यायचे 10, 13, 17, 20, 23. त्याची सम येते 83 आणि त्याचा पुढचा कॉलम आहे एक्स आय स्क्वेअर. मग एक्स आयचा स्क्वेअर म्हणजे 10चा 100, 13चा 169 अशा प्रकारे स्क्वेअर करून त्याची सम करून घ्यायची आहे. ती 1487. एन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स एन इज इक्वल टू स्मॉल एन इज इक्वल टू 5 आहे. देन एक्स बार समेशन ऑफ एक्स आय अपॉन स्मॉल एन 83 अपॉन 5 विच इज इक्वल टू 16.6. Then variance of x, therefore variance of x is equal to sigma square which is equal to summation I from 1 to n xi square upon small n minus x bar square. मग तिथं व्हॅल्यू पुट करा. समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर आहे 1487 डिवायडेड बाय 5 मायनस एक्स बार आलेला आहे 16.6चा होल स्क्वेअर. मग ते कॅल्क्युलेशन पुढचं येतं आहे 297.4 मायनस 275.56 विच इज इक्वल टू 21.84. Variance of x आला आहे 21.84 and standard deviation is equal to sigma is equal to square root of variance of x which is equal to square root of 21.84. म्हणजे त्याची स्क्वेअर रूटची व्हॅल्यू इज इक्वल टू 4.67. म्हणजे आपला स्टँडर्ड डेविएशन आलं आहे 4.67. तुम्ही लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट जिथे आहे दिलेलं त्याचा स्क्वेअर रूट ऑफ टेबलमध्ये तुम्ही 21.84चा स्क्वेअर रूट पाहून ती व्हॅल्यू फाइंड करू शकता. ओके, नेक्स्ट.